प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. मत्थई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. मग 6 दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपणांबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले. तेव्हा त्याचे रूप त्यांच्या देखत पालटले. त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. तेव्हा पहा, मोशे व एलिया हे त्याच्याबरोबर संभाषण करीत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले. मग पेत्र येशूला म्हणाला, प्रभूजी, आपण येथे असावे हे आपल्याला बरे आहे. आपली इच्छा असली तर मी येथे 3 मंडप करीतो, आपणांसाठी, एक मोशेसाठी व एक एलियासाठी. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण येशूच्या रूपांतराचा सण साजरा करतो. जेव्हा येशूचे रूपांतर झाले तेव्हा त्याच्याबरोबर कोण होते? त्याच्याबरोबर मोशे होता व त्याचप्रमाणे एलिया होता. मोशे म्हणजे नियम देणारे व्यक्ती. नियम, मोशे नियमाचे प्रतिनिधित्व करतो. त्याचप्रमाणे एलिया म्हणजे कोण? एलिया म्हणजे सर्व संदेष्टांचे प्रतिनिधी. तर संपूर्णतः आपण येशूमध्ये बघू शकतो. तो देवाचा पुत्र आहे, स्वयं ईश्वर आहे आणि त्याची आराधना करतात मोशे व एलिया, नियम, शास्त्र व संदेष्ट. आणि म्हणून आज हा सण साजरा करत असताना आपण येशूच्या मार्गावर मार्गक्रमण करूया. कारण फक्त आणि फक्त, केवळ आणि केवळ येशू मध्येही पूर्णता आहे. आपण अपूर्ण आहोत. आपल्या जीवनात येशूची भूमिका काय आहे? प्रत्येक निर्णय घेत असताना आपण प्रार्थना करतो का? त्याच्याशी संभाषण करतो का? या प्रश्नावर मनन करूया. आमेन.